निदान स्तनातला ज्वर हा प्रथम अध्याय आहे. त्यामध्ये हे जे नोट्स आहेत ते शॉर्टमध्ये आहेत. तर ज्वर हा सर्वप्रथम उत्पन्न झालेला आहे. तर ज्वराची व्याख्या सांगताना शरीर क्षीण करून टाकणे त्याला ज्वर असे म्हणतात. त्यामध्ये 3 लक्षणे दिसतात: संताप, स्वेदावरोध आणि सर्वांगग्रह. ज्वरांचे 2 प्रकार आहेत: नीच आणि आगंतुज. ज्वरामध्ये नीच मध्ये दोषच इन्व्हॉल्व असतात आणि आगंतुजमध्ये बाह्य आघातामुळे उत्पन्न होणारे दोष आणि त्या दोषापासून उत्पन्न होणारा ज्वर. परत नीचमध्ये एकदोषज, द्विदोषज आणि त्रिदोषज. एकदोषजमध्ये वात, पित्त आणि कफ. द्विदोषमध्ये वात, पित्त, वात, कफ आणि कफ, पित्त. त्यानंतर त्रिदोषजमध्ये सतत, संतत, अन्यदूषक, तृतीयक आणि चतुर्थक. त्यात सततमध्ये 7, 8, 12 दिवसापर्यंत कंटिन्यू तो ज्वर चालतो, त्याला सतत ज्वर म्हणतात. त्यामध्ये रसधातूची विकृती होते. सततमध्ये रक्तधातूची विकृती होते. त्यामध्ये रात्री आणि दिवसा येतो. तर ते 2दा येतो दिवसातून. अन्यदूषकमध्ये दिवसातून एकदाच येतो. त्यामध्ये मांसधातूची दृष्टी झालेली आहे. तृतीयकमध्ये मेदधातूची दृष्टी झालेली आहे. त्यामध्ये 3 दिवसातून एकदा हा तृतीयक ज्वर येतो. चतुर्थकमध्ये मज्जा, अस्थी याची दृष्टी झालेली आहे. त्याच्यामध्ये 4थ्या दिवशी त्याचे समतापितीमध्ये पहिले प्रकोपित वायू उष्णतेचे स्थान असणाऱ्या आमाशयामध्ये उष्मा संयुक्त करतो आणि तो आहारपचनातून रस धातू मिश्र होतो आणि रस आणि स्वेद वस्तू तसं बंद होतात. त्यामुळे अग्निबल कमी होते. ज्यावेळेस रस आणि स्वेद वस्तू तसाचा अवरोध उत्पन्न झाला त्यावेळेस ते अग्निबल कमी होणार आहे. त्यामुळे पचनसंस्थातून अग्नीला खेचून जे अग्निबल कमी झालेले पर्यंत जे राहिलेला अग्नी आहे तो खेचून सर्व शरीरात पसरतो. त्यापासून ज्वर उत्पत्ती होते. हे त्याची संप्राप्ती आहे. त्यानंतर प्रकार: वात, पित्त आणि कफ. वातामध्ये त्याचा काळ, ऋतू, कुठले पार्ट्स त्याचे इन्व्हॉल्वमेंट असतात आणि लक्षणे असे त्याची कॅटेगरी केलेली आहे. काळमध्ये कधी सकाळी तर कधी रात्री असा फिक्स टायमिंग नसतो. तीव्रता अधिक असतात. म्हणजे तो कधी सकाळी येतो, कधी रात्री येतो. तसं पित्तामध्ये तो मध्यकाळी अन्न पचनाच्या वेळी येत असतो. व ऋतूमध्ये इन्व्हॉल्वमेंट वर्षा ऋतूमध्ये वात ज्वर हा जास्त दिसतो आणि त्यामध्ये नख, नेत्र, मूत्र, मल, त्वचा कोरडी आणि लालसर दिसते. लक्षणेमध्ये दोन्ही पाय बधिरता येतात, जानुसंधी शैथिल्य होतं, कटी, पार्श्व, पृष्ठ, अंश तोदभेद होतो, कंप, श्रम, प्रलाप, स्फुटत्वत. म्हणजे सगळे जे वाताचे लक्षणे आहे, स्फुटवत वेदना, जानुसंधीच्या ठिकाणी शैथिल्य, कटी पृष्ठभागी वेदना, शुष्क, कास, हल्लास आणि दंतहर्ष. पित्तमध्ये मध्यरात्री आणि अन्नपचनच्या वेळी उत्पन्न होतो. तर वातामध्ये तिक्त अस्यता असते. ही IMP आहे, MCQ पण विचारू शकता ह्याच्यावर. तिक्त अस्यता. पित्तामध्ये कटू अस्यता आहे. त्यामध्ये हे सगळेच नख, नेत्र, त्वचा, मूत्र सगळे जसे वातामध्ये लालसर पडत होते तसेच इथे हळदीप्रमाणे दिसतात. त्यामध्ये तृष्णा, मोह, मूर्छा, भ्रम, वमन, अतिसार, थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते कारण पित्त आहे. पित्तामुळे उष्णता वाढलेली असते त्यामुळे थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते. नासा, मुख, गल, तालू, ओष्ठ यांचा पाक होतो. सामान्य गुणांनी वृद्धी आणि विपरीत गुणांनी उपशम मिळतो. म्हणजे जसं पित्त हे उष्ण गुण वाढवतं, त्याला थंड पदार्थ खाल्ल्यानं त्याच्या विपरीत गुणांनी उपशम मिळतो. कफदोषामध्ये काल हा पूर्वरात्री, अहोरात्री आणि भोजनानंतर लगेच एकाकी वाढतो. म्हणजे भोजन केल्यानंतर तो लगेच अचानक वाढतो. त्यामध्ये ऋतू, वसंत ऋतू. लक्षणेमध्ये अग्निमांद्य, अरुची, आलस्य, अंगमर्द, कास, श्वास, प्रतीक्षा, उष्ण-तीक्ष्ण पदार्थाची इच्छा, हृदयात कफासारखा चिकटतो. एवढे लक्षणे दिसतात त्यामध्ये.
सगळे जे कफाचे अगोदरचे लक्षणे आहेत, अग्निमांद्य, अरुची, ते सगळे त्याच्या लक्षणे दिसतात. त्यामध्ये मधुरास्यता हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मुख, नेत्र, अ, नख, नेत्र, मुख आणि त्वचा ही श्वेतवर्णाची दिसते. त्यामध्ये दोष हा त्रिदोष, दुष्य हे कॉमन आहे. दुष्य रस आणि अधिष्ठानमध्ये आमाशय आणि सर्व शरीर आणि द्विदोष सनिपातश आणि मिश्रण आगंतुज असं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. परत विधिभेद आणि प्रकार त्याचे, तर अग्नीय, अंतर्वर्ग म्हणजे हे जे कॉमन विचारतात. अग्नियाचं सौम्य, अंतर्वर्गाचं बहिर्वर्ग, शरीरचं मानस, प्राकृतचं वैकृत, साध्याचं असाध्य. आश्रयभेदाने 7 प्रकार आहेत. तर त्यामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. कारणभेदाने वात, पित्त, कफ, वात, पित्त, पित्त, कफ आणि कफ, वात. आगंतु संप्राप्तीमध्ये अभिघातज प्रथम ज्वर. त्या आगंतुक संप्राप्तीमध्ये अभिघातक ज्वर प्रथम ज्वर आहे. दोष उत्पन्न होतात. वायू दूषित होऊन रक्तधातू आश्रयाने ज्वर उत्पन्न होते. म्हणजे याच्यामध्ये विचारू शकतात की कुठला धातू इन्व्हॉल्वमेंट आहे, तर रक्तधातूचे आहे. अभिसंगजमध्ये वातपित्ताची दृष्टी आहे. पुरुरूपमामध्ये ज्वराचे पुरुरूप आहे. अरुची, अंगगौरव, अनन्याभिलाषा, निद्रा, जृंभा, अर्ती, आलस्य, उदासीनता, श्रम, भ्रम, प्रलाप, जागरण. वायू म्हणजे कधी वायू गीत म्हणजे ते वायू कधी आवडतो तर कधी आवडत नाही. म्हणजे जसे शीत थंड खाण्याची इच्छा होते तसंच दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. वृद्ध, अश्रद्धी, लहान न आवडणे म्हणजे लहान लेकरं आवडत वगैरे नाही आहे. कटू, आम्ल, लवण, फुलाची माळा आणि चंदनाचं लेप. तर चिकित्सासूत्रामध्ये हितकर व लघु, लंघन, अभ्यंग, स्नेहन, स्वेदन व मंजरेचन, परिक्षेप, अनुलोमन, धूमपान, धूपन, अंजन, नस्य इत्यादी चिकित्सासूत्र आहे. जीर्ण ज्वरात घृत, वात, पित्त आणि कफानुसार त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. वातामध्ये स्निग्ध गुण घृतेचं, पित्तामध्ये शीत, कफामध्ये कफग्न औषधी सिद्ध, त्रिविध हेतूमध्ये असात्मिक इंद्रिय प्रज्ञापरात आणि परिणाम. ह्याच्यामध्ये जेवढे ज्वरामध्ये डायरेक्ट त्याचे प्रकार लिहून ज्वराची व्याख्या, संप्राप्ती आणि त्याचे प्रकार असं विचारतात. त्याच्यावर LQ येतो डायरेक्ट. थँक्यू.